कंधार तालुका के रोई में गांव वालों ने आरोप लगाया कि सरपंच और ग्राम सेवक ने घरकुल के लाभार्थी से पैसे लिए हैं। रोई में जल जीवन मिशन के तहत हुए फर्जी काम पर लोगों ने गुस्सा जताया। दलित बस्ती में जल जीवन मिशन के तहत दिए गए फर्जी काम अब तक नहीं हुए हैं। किसी भी तरह का कोई काम नहीं हुआ है। परेशान लोगों ने संबंधित सरपंच को बार बार बताया है कि 2 साल से पाइपलाइन नहीं है, जैसे रमाई आवास योजना घरकुल हो या पीएम आवास योजना घरकुल। यहाँ के स्थानीय सरपंचों ने 1000 रुपए लिए हैं। सोशल एक्टिविस्ट शरद सोनकांबले के ध्यान में आने पर गांव वालों ने सरपंच और ग्राम विकास अधिकारी पर आरोप लगाया है। आइए देखते हैं कि संबंधित सरपंच ग्राम सेवक ने मीडिया से बात करते हुए गांव में भ्रष्टाचार का खुलासा कैसे किया है। पाणी किती दिवसापासून? आम्हाला 2 वर्षापासून पाणी येते की नाही? नाही पाईपलाईनच नाही। तुमच्या संबंधित सरपंचाला ग्रामसेवकाला इथल्या बोलल्या का? हो बोलल्या खूप वेळा। काय म्हणले? येते आता येते, महिन्याला येते, 2 महिन्याला येते। आतापर्यंत किती दिवस झाले बोलून? 5 वर्ष होऊन गेले। 5 वर्षामध्ये आलंच नाही? नाही चालत। असे 5वा वर्ष लागलेला। मुळात पाईपलाईनच केले नाही तर पाणी कुठून येईल? पाईपलाईन नाही। मग तुम्ही सरपंचाला म्हणाला पाहिजे पाईपलाईन म्हणल्या खूप वेळा खूप वेळा। काय नाव सरपंचाचं? आणतो म्हणले। सरपंच नाही इथं सर सध्याला। उपसरपंच आहे आणि सरपंच जे होते ते निलंबित झालेले आणि त्यांना पण सांगितलेलं आहे। आणि त्याच्या गोंधळामध्ये आमची गार झाली इथं। संबंधित तुम्ही सरपंचाला ग्रामसेवकाला बोलल्या का? बोलल्या मग काय म्हणले त्याने? काय म्हणायला, ये सरपंच 4 दिवस, ते सरपंच 4 दिवस, कुणाला बोला कुणाला ठेवा। तुम्ही आता थोड्या वेळाखाली म्हणल्या होत्या संबंधित घरकुला तुमच्या कोण एक संबंधित ग्रामसेवक असेल सरपंच असेल त्यांना तुमच्याकडून पैशाची मागणी केली। सरपंचाला किती दिल्या तुम्ही पैसे? सरपंचाला किती 2,500 दिल्या, 15,000 मध्ये। काय म्हणलं सरपंच तुम्हाला पैसे घेते? आता काय होऊ दे, आता येते, आता होते म्हणाल्यात, होईना बी झालं, पैसा काय येईना बी झाला। किती बिल पडले? 15,000, दुसरा काय बिल पडलं। असं किती दिवस झालं बोलते? 3 वर्ष झालं। 3 वर्ष झालं पाणी नाही आमच्याकडे। पाईपलाईन बी खणलं नाही। तिकडून तिकडे गेली पाईपलाईन, पण इकडे पाईपलाईन आणली। विचारलं म्हणले दलित वस्तीमध्ये पाईपलाईन, दलित वस्तीला पाणी नाही। दलित वस्तीमध्ये पाईपलाईन आली नाही, त्याचं कारण काय आहे? कारण काय? आम्हाला दलित वस्तीमध्ये पाणी नाही, पाईपलाईनच नाही। त्याचं कारण काय? ते तिकडे गेली पण इकडे आणलं नाही आमच्या वस्तीला। जसे गावात गेली तसे इकडे त्याचं कारण काय? तिकडे गेली पण इकडे आली नाही, त्याचं कारण काय आम्हाला ते सांगावं। इकडे गेली मध्ये किती आता घर पाण्याची त्रास आम्हाला आहे। संबंधित सरपंचाला बोलल्यावर काय म्हणले त्याने? काय कुठं सरपंच आहे गावला? सरपंच नाही तर कोणाला काय सांगायचं? नाव काय सरपंचाचं? नाही, याला म्हणते सरपंच नाही, त्याला म्हणते सरपंच। मेन काय आमच्या गावाला सरपंचच नाही। मुळात गावाला सरपंच नाही। तुम्ही सरपंचाला ओळखीतात तरी की नाही? ओळखून काय करतात? आम्ही नाही सरपंच, दुसऱ्याला सांगा, दुसरं म्हणते तिसऱ्याला सांगा। तुम्ही मतदान टाकले असेल ना सरपंच? टाकता। ह्या वार्डाचा तुमचा सदस्य कोण आहे? तसं आता सदस्य हा धोंडबाई आमचा पवार। त्याला बोलले का तुम्ही तुमच्या? अरे बाबा, बोलून नाही का दिसलं का? चौकड वाटा केला, आमची वाट मुदाम केलं नाही केले का? वाट दिसते का वाट तुम्हाला? कुठं वाट आहे तुमची? कुठं वाट दिसते काय? काय नाही। हे पाणी सुद्धा बराबर आम्हाला सोडणार पैसे घेऊन। आम्ही तिकडे दूर जाऊन पाणी काय आपटून पडून मरून जाऊ का? म्हातारी माणसं लोक सारे कामाला जातात। तुम्ही संबंधित सरपंचाला ग्रामसेवकाला म्हणल्या काय म्हणले? आम्हाला पाणी नाही, गावात नळ केल्या, आम्हाला केल्या नाही म्हणजे ना। आता येते उद्या येते, पाईपलाईन झाली, गुत्तेदार करणार गेला, आम्ही गुत्ते दिल्या, बांध आलंय। आतापर्यंत किती दिवस झाले? बघ 2-3 वर्ष झालं। 20 वर्षापासून जे तुम्ही आता बोलत होत्या घरकुलामध्ये संबंधित जे कोणी असतील त्याने तुमच्याकडून पैशाची मागणी केली, म्हणजे कोणी नेमकं मागले पैसे? सरपंच। काय नाव द्यायचं? धोंडीबा पवार का? किती दिल्या तुम्ही? 10,000 दिल्या 2 खोल्या। 2 खोल्यामध्ये 10,000 रुपये दिल्या। अच्छा, घरकुल दिले का तुम्हाला? आता कसं दिलंय? कागद दिले फक्त, काय बिल नाही, काहीच नाही। अच्छा, आणि ह्याच्यामध्ये ग्रामसेवकाने पण काही ती घरपट्टी भरली का तुम्ही? नाही घरपट्टी नाही, फिरपट्टी नाही। मग ते 2,500 रुपये काय म्हणून दिल्या? आता काय दे म्हणले दिल्या, दुसऱ्या बिल पायी, दुसरं बिल एखादी पाडील म्हणून। पडलं का आतापर्यंत? नाही। किती दिवस झाले त्याला? त्याला 6 महिने होऊन गेले। 6 महिने होऊन गेले बिल पडून 6 महिने झाले। घरकुलाचे लाभार्थी तुम्ही आहे? कोण आहे? आमचं हे घरचे मालक आहेत। काय नाव मालकाचं? अजीज पठाण। तुम्हाला नाही पाण्याचं राहत नाही। काय कारण? कारण हेच आहे, पाणी आला म्हणलं की बरा तू
पाईपलाईन करा असं करतो हेच चाललं असं टाळाटाळीच केली बघा ते कोणाला बोलत होते? सरपंच काय नाव आहे? पहिलं धोडी वापरलं होतं नाही ऐका सरपंच गेलं ते आता ते हे काय वाटतं फवारा सरपंच नाव सांग. काय नाव आहे? पहिलं पुण्या सांगत धोडी वापरली भारत पाटील सिरामे होते पहिलं. हा आता सध्याला ते जे निलंबित झालेले आहेत आणि गावामध्ये सरपंच नाहीयेत आणि जे सरपंच आहेत उपसरपंच आहेत शिलाताई पवार आणि त्यांना पण भरपूर सांगितलेलं आहे की सर पाणी नाहीये. ऐका ना, सरपंच नसेल तर सरपंचाचा पदभार कोणी सांभाळत असेल? हो त्यांना सांगितलं आणि बोललो पण आहे त्यांना सर इकडे कमीत कमी पाऊस पाणी वगैरे काय नाही, यांना हिरीचं पाणी आणावं 5 वर्षापासून नाही. आणि मालकी हक्काचं पाणी यांना पैसे देऊन विकत घ्यावं लागतं. जल जीवनचं जे पाणी आहे ते पाणी हे कुठल्याही प्रकारचं पाणी न देता यांनी बिल उचलून खाल्लेलं आहे. आणि कुठल्याही जे आता आमच्या इथं जल जीवन मिशनचा संबंधित गुत्तेदार कोण आहे? सर गुत्तेदार कोण आहे माहिती नाही, पण आम्ही ग्रामपंचायतला तक्रार केली होती, ग्रामसेवकाला तक्रार केलेली आहे, पण आणू देऊ ह्या संबंधित ग्रामसेवकाला जर तुम्ही तक्रार केली तेव्हा काय म्हणले ग्रामसेवक? ग्रामसेवक बोलले की 1-2 महिन्यामध्ये करून घेऊ पाण्याचं व्यवस्था देऊ ह्या पद्धतीचं बोलून करून उडीची उत्तरे देऊन आता कमीत कमी बोलून तुम्हाला किती दिवस झाले? सरपंचाला आणि ग्रामसेवकाला बोलून कमीत कमी 2 महिने झाले आणि त्याच्या मागे पण बोललेलं आहे. कारण का इथं दलित वस्तीमध्ये जे आता म्हातारे वगैरे माणसं राहतील आणि त्यांचे जे घरचे कामाला जे त्यांची मुलं वगैरे राहतील ते आता विटभट्टीला कुठं पण मायग्रेशन कामाला जातील. पण आता जे म्हातारे माणसं आहेत ते पाणी कुठून आणायचं? हे जर म्हातारे माणसं कुठल्या विहिरीला गेले पाणी जर आणले येता येता घागर आहे हिरीमधून आडामधून नदीमधून काय झालं तर जिम्मेदार कोण आहे त्याला? सरपंच ग्रामसेवक.